मंडळी, तर मी जागृती भोईर एनजे भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला आणि मध्ये रस्त्यात आम्ही जेवायला थांबलो आहे. आणि आता बघा आता इकडे आहे ताई आणि मस्त हॉटेल आहे. हे काय नाव आहे का? नानुमल हॉटेलला आम्ही जेवायला थांबलो आहे. बघा, हॉटेलमध्ये मस्त अशी वारली पेंटिंग केले आणि शिवाजी महाराजांची मूर्त पण आहे. आणि मस्त सजावट केली हॉटेलमध्ये. नानुमल भोजनालय बघा, या हॉटेलला जेवण छान होतं. आणि नाही ना, कसं होतं जेवण. आणि इथे बघा मंदिर आहे देवीचं आणि त्याच्या समोरच आम्ही इथे लॉजिंग घेतले आणि मस्त थंडी आहे एकदम. म्हणजे मुंबईला एवढं गरम होतं आणि इकडे एवढी थंडी, छान वाटते. मस्त थंडी बघा, हवा किती सुटले आणि एकदम गारगार वाटते. आणि ओंकार लॉजिंगला आम्ही थांबलो आहे. आणि इकडे असा रस्ता आहे बघा आमच्या लॉजिंगच्या इथून. आत्ता आलो आहे देवीच्या पायथ्याशी आम्ही, मांढरा देवीच्या. हे बघा सगळेजण आहेत, ताई, प्राजक्ता, निशांत, चारी, नैना. हे आहे पहिली पायरी. नमस्कार करते. अशा बांगड्या विकायला आहेत बघा इथे. आणि जास्त वर नाही मंदिर, जवळच आहे. देवीचं मंदिर हे बघा. आता देवीच्या गाभाऱ्यात आता प्रवेश करतो आम्ही. वांगीर बाबा बघा, मांगीर. हे बघा मांगीर बाबा प्रसन्न, इथं मंदिर आहे. आणि देवाची तुमच्यावर पण कृपादृष्टी राहो, माझ्या सगळ्या सबस्क्रायबरवर कृपादृष्टी राहो, हीच देवाचरणी प्रार्थना आहे जो देवीची. सगळी दर्शन करतात बघा. गोजी बाबा मंदिर आहे. गोजी बाबा दावजी पाटील. सूर्यदेवाचं मंदिर आहे. आणि बघा अशा देवीच्या मूर्त्या लोक अशी घेऊन येतात इथं. तुम्ही कुठून आला? पुण्यावरून का? असे वेगवेगळ्या ठिकाणावरून इथे मूर्ती भेटवायला आणतात देवीची. आणि आता मस्त आमचं दर्शन झालं, काहीच गर्दी नव्हती ना. हो, कसं दर्शन झालं? एकदम मस्त. अशी लोक उद्या आमुष आहेत तर आजच येतात देवीचे मुखवटे मूर्ती घेऊन. परिसर बघा, खूप छान डोंगर. आता सकाळ सकाळ धुकं पसरलं आहे पण वातावरण एवढं छान आहे ना. आणि ते बांगड्या भरते बघा प्राजक्ता आणि ताई. इथे म्हणजे देवीच्या बांगड्या अशा भरायच्या असतात. या दृष्ट बंदच आहे. या आहेत छोट्या बांगड्या, ह्या दृष्ट काढायसाठी बाळाच्या कमरेला बांधतात. या आहे गाईचं गणपती. हे मेन मंदिर गणपतीचं. छान दर्शन झालं.
गणपती बाप्पाचं. आणि गणपती बाप्पा तुमच्यावर पण गणपती बाप्पाची कृपादृष्टी राहो हीच देवाचरणी प्रार्थना. आणि हा आहे समोरच दुसरा मंदिर आणि नंदी बाप्पा आहे समोरच विराजमान. नंदी महाराज समोरच विराजमान आहे. तर आता आपण नंदी महाराजांचं पण दर्शन घेतो. हे आहे काशी विश्वेश्वर मंदिर. हे बघा काशी विश्वेश्वर मंदिर आहे आणि हे आहे वाईला. आणि छान लिंग आहे बघा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बघा मस्त मंदिर आहे आणि पुरातनकालीन मंदिर आहे वाईचं. आणि दीपमाळा पण बघा छान आहे. ते वाहते नदी महागणपती देवस्थान वाई. वाईची फेमस मिसळ जॉनी मिसळ आणि खूप छान मिसळ होती वाईची जॉनी मिसळ. एकदम वाईला येत असाल तर जॉनी मिसळ खा. आता आम्ही वाईवरून निघालोय आणि चाललोय महाबळेश्वरला. आणि रस्त्यात बघा किती छान म्हणजे वातावरण आहे आणि हिरवागार डोंगर दिसतात. छान म्हणजे वाटतं, प्रसन्न असं वाटतं. हे बघा इको पॉईंटला उतरलो आता आम्ही. आणि ताई आणि भाऊ बघा मस्त. आणि ते घोडे पण आहेत. आणि हा आहे पावना डॅम. बघा किती सुंदर नजारा आहे. आणि भाऊ प्राजक्ता चारवी फॅमिली फोटो. आणि बुलेट बघा आमची अख्खी फॅमिली जाईल या बुलेट. आहे इको पॉइंट आणि धरण बघा किती मस्त आहे आणि एवढी थंड हवा आहे. इथे बघा जांभळं आहेत विकायला. याची कशी आहे वाटा? ब्लॅकबेरी हे आहेत करवंद. गुजबेरी आणि ह्या बाबा आहेत इथं ह्या पॉईंटवर विकायला बसले आहेत. आणि मेहंदी पण काढायची असेल कोणाला ते पण आहे. चांगलं असतं. आलो होता पंचगंगा मंदिरात महाबळेश्वरला. आता मंदिरात एंट्री करतोय. पंचगंगा हा काय मग येतात ना तो गंगेचं पाणी. नद्यांचं उगम स्थान आहे पंचगंगा मंदिर. गंगा नदीचं आता आमचं दर्शन झालं. आतमध्ये काय व्हिडिओ शूट करून देत नाही म्हणून आम्ही काय केलं नाही. आणि आता आलो बाहेर. आता दुसऱ्या मंदिरात आम्ही चाललो आहे. निशांत आणि केतकी आहे पुढे. आता इथे दुसरं मंदिर आहे.
महाबळेश्वर मंदिर तिकडे चाललो आम्ही. प्रकारे इथे दुकानं आहे. इथून एंट्री आहे मंदिराची. आता आलोय आम्ही एलिफंट पॉइंटला. आणि आता बघून झालंय, आता चाललोय आम्ही वरती. आणि एलिफंट पॉइंटवर आम्ही घेतले भेळ. हे बघा मस्त अशी भेळ घेतले. महाबळेश्वरला टेबल एलिफंट लॅम्प नाही लोक येतात बघा महाबळेश्वरला. कुठला एल पिस्टन या पॉइंट आहोत. आणि महाबळेश्वरमध्ये एल पिस्टन पॉइंटवर आम्ही आहोत. आणि आपली माणसं भेटल्यात, कोळी माणसं बघा. हे हारणार नाही आणि कोणा बसचे हात पसरणार नाही. दादा भाऊ जिद्द आहे तो पण आम्ही लढणार. तिथे लढून मरू, कोणा बसचे हात पसरणार नाही. ही खानदानी परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे. आणि भेटलेले हे सगळे आमच्या आगरी. हे सगळे आगरी. आणि त्यांचा इथे स्टॉल आहे बघा. भेळ मस्त छान होती यांची. आणि कैरी आहे, ताक आहे, दही लस्सी आहे काय, ताक आहे बघा, काकडी असा यांचा इथे स्टॉल आहे. तुम्ही आलात तर यांच्या स्टॉलला व्हिजिट द्या. माझं नाव आनंद पवार आहे. आनंद पवार हा जन्म 1974चा असून 1996मध्ये 10वी पास झालेला आहे. आणि 1993मध्ये त्याला हिंदी बोलण्याचं सर्टिफिकेट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. जितकं तुम्ही हिंदी बोलू शकता, तुमच्यापेक्षा मी हिंदी बोलू शकतो. खानदानी कोळी आणि मराठी आहे. तुम्ही जितकं मराठी बोल तितकं मराठी बोलू, हिंदी पाहिजे हिंदी बोलू शकतो. आणि यांच्या स्टॉलला व्हिजिट द्या कधी पण द्या. आपल्या लोकांना कुठल्या प्रकारचं कमी होऊन देणार नाही. हे भाऊंचा शब्द. धन्यवाद. आणि जांभळाची झाडं आहेत बघा इथं. जांभळ एवढा मोठा जांभूळ छोटी छोटी जांभळं आहेत. आता चालू आहे दुसरा पॉइंट बघायला. वडापाव भजीपाव दुकान. बोलते मग मी बोललो ऑफिस मध्ये झोप आता. कोण उलटा उलटा का नाही. ए महाबळेश्वर फिरायला आले. परत चढा चढा उतरा चढा उतरा. मस्त मंदिरात दर्शन झालं आणि आलो पॉइंट बघायला. पण जरा थोडी गरमी आहे त्याच्यामुळं जरा थकल्यासारखं झालं आम्हाला. जागृती घेतलं मोना नाही घेतला. मोना घ्यायचा ना. हो दमलो आम्ही, म्हातारे झालो ना. आम्ही तुमचं नाव घेतलं प्रमोद. मग 3 वेळा प्रमोद 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 येत होता. आमची नैनाबाई जरा डाऊन झाल्यात बघा. थांबल्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी महाबळेश्वरला. स्ट्रॉबेरी आहे 220 रुपये किलो. उद्या घेऊ ना. वरतीच लावलं का पूर्ण टोपली नाही पडली ना. वरतीच लावले. वजन काट्यावर वजन करून देणार. हे काय आहे हे शेवळ आहे. चिकन